मराठी व्याकरणातल्या एका अतिशय खास पण बऱ्याचदा आपल्याला गोंधळात टाकणाऱ्या स्वराविषयी जाणून घेणार आहोत. हो, रू हे अक्षर, ज्याचे नियम तसे अगदी सोपे आहेत, पण भाषिकदृष्ट्या खूप गमतीशीर आहेत. तर पहिला मुद्दा म्हणजे याचा उच्चार कसा करायचा. रू हा मुळात एक स्वर असला ना तरी त्याचा उच्चार अगदी रू सारखाच होतो. आता बघा, ऋषी किंवा ऋतू हे शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा ही गोष्ट लगेच आपल्या लक्षात येते, बरोबर. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे याची मात्रा देण्याची सोपी पद्धत. रूची मात्रा व्यंजनांना जोडताना ती नेहमी अक्षराच्या पायाशी म्हणजेच अगदी तळाला लावली जाते. उदाहरणच द्यायचं झालं तर कला ही मात्रा लागली की त्याचा क्रू होतो, जसं कृषी या शब्दात, किंवा वला लागली की वृक्षमधलं वृत तयार होतो. आणि शेवटी यातली सर्वात मोठी गंमत आणि एक खास अपवाद म्हणजे ह हे अक्षर. आता नीट ऐका बरंचा, जेव्हा तुम्ही ह ला रू जोडता तेव्हा तो पायाशी न लागता थेट ह च्या पोटात लागतो, जसं की हृदय या शब्दात आपण पाहतो. हे लक्षात ठेवायला एक मस्त आणि अगदी सोपी ट्रिक सांगतो. ऋषींचा रू नेहमी पायात, पण हृदयाचा रू नेहमी पोटात. रू अक्षराची ही पायाची आणि पोटाची साधी गंमत एकदा समजली की तुमचे मराठीतील शब्द यापुढे कधीच चुकणार नाही.